अर्जुनच्या कुशीमध्ये एक असं गाव होतं जे दुसऱ्या गावांपेक्षा एकदम वेगळं होतं, ज्याचं नाव होतं वृक्षग्राम. हे गाव जमिनीवर नाही पण एका मोठ्या बरगदच्या झाडामध्ये बसलेलं होतं. त्याची जडे इतकी मजबूत होती की याने खूप वर्षांपासून गावाला सांभाळून ठेवलेलं होतं. अरे राजू बाळा, बस, किती खेळणार त्या फांद्यांवर? पाऊस येत आहे, ये लवकर घरी. आलोच आई. राजू आपल्या आईचं बोलणं ऐकून घरी आला. पाऊस होत होता तेव्हा त्याची नजर झाडाच्या खाली बसलेल्या एका गावावर पडली. तसं आई, बघतं जरा, झाडाच्या खाली जे गाव बसलेलं आहे तिथे तर कोणी झाडच नाहीये, फक्त चिखल आहे. हो ते तर आहे, पण आपल्याला त्याने काय? आपलं त्या गावाशी आणि त्या गावाच्या लोकांशी काही संबंध नाही. हे मोठं झाडच आपली दुनिया आहे. खरोखर बोललं. या वृक्षग्रामची लोक कधी जमिनीवर नाही उतरले होते. त्यांना कधीच माहीत नव्हतं की जमीन कशी असते, मातीचा स्पर्श कसा असतो. त्यांच्यासाठी ते मोठं झाडच त्यांचं घर होतं, त्यांची दुनिया होती. खरं तर खूप वर्षापूर्वी गावाचे मुखिया होते दादा बरगद, ज्यांनी कुठल्या तरी कारणामुळे या झाडावर बसलेल्या गावाचा निर्माण केला होता. तेच होते ज्यांच्यामुळे हे गाव आजपर्यंत टिकलेलं आहे. मुलांनो, हा झाडच आपला जीवन आहे. ह्यानीच आपल्याला आश्रय दिलंय, भोजन दिलंय आणि आपल्याला प्रत्येक खतऱ्यातून वाचवलंय. म्हणूनच आपल्याला ह्याची रक्षा करायला पाहिजे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. ठीक आहे, चला आता आजचा पाठ पूर्ण झालं. आता आपण उद्या भेटूया. दादा बरगद ना केवळ या गावाचे मुखिया होते पण मोठे वैज्ञानिक सुद्धा होते. गावातल्या प्रत्येक मुलाच्या शिक्षाची जिम्मेदारी पण त्यांनी आपल्या खांद्यांवर उचलली होती, ज्यामुळे ते प्रत्येक गाववाल्यांसाठी एक आदर्श होते, खास कर अर्जुनसाठी. दादा, मला तुमचा आशीर्वाद हवं होतं. माझा आशीर्वाद? पण का? मी 10वी कक्षा पास केलीये. अरे वा, हे तर खूपच आनंदाची बातमी आहे. चला आता लवकरच काही गोड खाऊया. नक्कीच, हे घ्या गोड आणि मला तुमचा आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद तर सदैव तुझ्या सोबतच आहे बाळा. असंच पुढे वाढत राहा. हो दादा. तसं अर्जुन, तसं तुझं ते खादचं अनुसंधान पूर्ण झालं की नाही? बस आता पूर्ण होणारच आहे. वा, हे तर खूपच चांगली गोष्ट आहे. एका वेळेत तुझं खादीचं अनुसंधान पूर्ण झालं तर माझी चिंता मिटली. त्या खादमुळे आपला हा झाड अजून मजबूत होणार आणि अमर होणार. हो नक्कीच दादा, फक्त आपलंच झाड नाही, बाकीचे झाडं पण. आपण त्या खादेतून अजून नवीन मजबूत झाड उगवणार. मी तर विचार करतोय की एकदा माझं हे अनुसंधान पूर्ण झाल्यावर खालीच्या गावात पण घेऊन जाणार. वर्षानुवर्ष निघाले पण त्या गावात एकही झाड नाहीये. माहित नाही ते बिचारे कसे राहत असेल. अर्जुनच्या तोंडाच्या खाली बसलेल्या गावाबद्दल ऐकून दादा बरगद एकदम चिडले. नाही, तुझ्या मेहनतीने बनलेला खाद त्या गावात नाही घेऊन जाणार. पण का? मला प्रश्न विचारू नको. जितकं सांगितलंय तितकं कर. आपला त्या लोकांशी आणि त्या गावाशी काहीही संबंध नाहीये, कळलं तुला? विचित्र गोष्ट होती, अर्जुनने पहिल्या वेळी दादा बरगदला इतकं चिडताना पाहिलं होतं. नाहीतर ते एकदम शांत आणि संयमी स्वभावाचे होते. पण माहित नाही का, ते खालच्या बसलेल्या गावाच्या नाव ऐकूनच तोंड फिरवायचे. अचानक हे दादाला काय झालं? इतकं राग तर ते कधीच करत नाही. जाऊ दे, असेल काहीतरी. अर्जुन विचार करत करत झोपला. तेव्हा अचानक जोरदार पाऊस व्हायला लागला, इतक्या वेगाने की तुफान आलं असतं. अरे, इतकं जोराचा पाऊस? अर्जुनला काळजी व्हायला लागली. त्याने खिडकीतून खालच्या गावाकडे नजर टाकली. पूर्ण गावामध्ये पाणी भरलेलं होतं, चिखलाचं पाणी. लोक घाबरलेले होते. त्याने बघितलं की तिथली लोक झाडाजवळ येत होते. काहीतरी हळूहळू झाडाच्या सिढ्यांवर चढून वर येत होते. अरे हे काय? हे लोक तर वरती येत आहे. मला गावातला दार उघडावं लागणार. अर्जुन पळत पळत गावाच्या द्वारजवळ पोचला. त्याने द्वार उघडायचा प्रयत्न केला पण... थांब, हे तू काय करतोय? दादा, ह्या पावसामुळे खाली राहणारे गावातले लोक मुश्किलमध्ये आहेत आणि ते घाबरून आपल्या गावात येत आहेत, म्हणून मी दार उघडतोय. काही गरज नाही.
त्यांना तसंच तडपू दे. काय तडपू दे? हे तुम्ही काय म्हणताय? तेच जे तू ऐकलं. दार उघडायची गरज नाहीये. पण का? हे तुम्हाला काय झालंय? पाऊस वाढत चाललाय, तुफान येऊ शकतं. त्या लोकांना आपल्या मदतची गरज आहे आणि तुम्ही आहात की त्यांना मदत करायला तयारच नाहीये. कारण की ते लोक ह्या लायकीचे नाहीये. लायकीचे नाहीये? पण का? कारण की त्यांना झाडाची कद्र नाहीये. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझे बाबा खूप मोठे वैज्ञानिक होते. त्यांना पशुपक्षी आणि झाडांशी खूप प्रेम होतं. एका दिवशी गावात एक नवीन सडक तयार करायची लोकांनी माग केली. पण माझ्या बाबांनी ह्याला अजिबात स्वीकारलं नाही. जर त्यांनी सडक बनवली तर त्यासाठी भरपूर झाडं कापावं लागलं असतं. मग काय झालं? माझे बाबांनी त्यांचा खूप विरोध केला. त्यांची मदत करण्याऐवजी गावातील लोकांनी त्यांचा मजाक उडवला. त्यांना दुर्लक्ष करायला लागलं, ज्याच्यामुळे माझे बाबा एकटे झाले आणि गावातील लोकांनी जे करायचं होतं ते केलं. त्यांनी माझ्या बाबाच्या डोळ्यांसमोर सगळेचे सगळे झाड कापून टाकले, ज्याच्यामुळे माहित नाही किती पशुपक्षींची पण मौत झाली. माझे बाबा हे सहन नाही करू शकले. त्यांना प्रकृतीवर खूप प्रेम होतं आणि त्यांच्या डोळ्यांच्या समोरच त्याला बर्बाद होताना बघितलं. अत्यंत दुःख झालं त्यांना. अत्यधिक पीडेमध्ये होते, ज्याच्यामुळे माझे बाबा मेले. काय? मेले? तेव्हाच मी निर्णय घेतला की जेव्हा मी मोठा होणार असं आविष्कार करणार जेणेकरून कुठल्याही झाडाची मृत्यू नाही होणार, नाही कोणी मोडू शकणार आणि नाही त्याला उकळून काढणार. मी मोठा झालो आणि बाबांच्या आविष्काराला समजायला लागलो आणि त्याच्यामध्ये मी आपल्या अनुसार बदलाव केले आणि हा झाड तयार केला आणि एक नवीन दुनिया बसवली. हे तर खूपच भयानक आहे. तुमच्यावर काय घडलं असेल हे मी समजू शकतो. म्हणूनच मी म्हणतोय की त्या लोकांना वरती नको घेऊन येऊ. ते लोक याला पण बर्बाद करून टाकणार. तुमची काळजी मी समजू शकतो दादा, पण तुम्हीच विचार करा. त्यांना मदतीची गरज आहे. असो की नसो, हा झाड तुम्ही लोकांचं घर बनलं. त्यांचं जीवन समृद्ध होऊ शकतं. तुम्ही ह्या भविष्याच्या भीतीमुळे त्या लोकांचं जीवन खतऱ्यात टाकताय. हे तर बरोबर नाही आहे ना. जर तुमचे बाबा इथे असते कधीच केलं नसतं त्यांनी. अर्जुनचं बोलणं ऐकून दादा बरगतला आपल्या चुकीचा एहसास झाला. तू बरोबर बोलतोय अर्जुन. जर माझे बाबा इथे असते तर त्यांनी असं कधीच वागलं नसतं. दार उघडा आणि त्यांना आतमध्ये येऊ द्या. शेवटी आजोबा मानतात आणि त्यांच्या बोलण्याने वृक्षग्रामच्या लोकांनी खालती असलेल्या लोकांचा स्वागत केला आणि त्यांची प्रत्येक संभव मदत केली. त्यांना आश्रय दिला. चला, हे बरं झालं की सगळे गावातील लोक आता सुरक्षित आहेत आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय अर्जुन, माझे नाही, तुमचे संस्कारामुळे. पण मला आजही वाटतं की ह्या लोकांना झाडपेडांची, पशुपक्ष्यांची काहीच कद्र नाही आहे. यांना हे कधीच कळणार नाही. त्यांच्या गावातील ही हालत ह्यांचेच दुष्कर्मांचा परिणाम आहे. दादा बरगतच्या बोलण्यामध्ये लपलेली जी मायूसी होती ती अर्जुनने महसूस केली आणि त्याला एक चांगली कल्पना सुचली. एक दिवस त्याने सगळ्या लोकांना मुखियाच्या घरी बोलवलं आणि एक घोषणा केली. सगळ्यांसाठी एक विशेष सूचना. जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, मागच्या आठवड्यात झालेली पावसामुळे खाली बसलेल्या गावाला बाढचा सामना करावा लागला. पण ह्या सगळ्यांमध्ये जे आमचं गाव जे झाडवर आहे त्याला काहीच झालेलं नाही. माहितीये का? कारण की हा मजबूत झाड आपल्या बरोबर होतं. कारण कसं आहे ना की जेव्हा आपण विकास करायला जातो तिथे आपल्या पुढे पेड आणि झाड ह्यांचा महत्व कमी होतो, जे अगदी बरोबर नाहीये. आज हा झाड होता म्हणून आपण सुरक्षित आहोत आणि बाकीच्या गावांना पण सुरक्षा मिळाली. म्हणूनच मी सगळ्यांची विनंती करतो की पाऊस थांबल्यानंतर की प्रत्येकाने एक एक झाड नक्कीच लावा आणि त्याची काळजी घ्या, त्याला मोठा करा. कारण की असली काही परिस्थिती झाली तर ते आपली मदत करणार आणि आपण त्यांची सेवा. अर्जुनचं बोलणं ऐकून सगळे गाववाले खुश झाले. त्यांना प्रकृतीचा महत्व समजला आणि पाऊस थांबतानाच सगळ्यांनी मिळून एक एक झाड लावलं आणि त्याची काळजी करून त्याला मोठं केलं. आता वृक्षग्रामच नाही पण खालती बसलेले सगळे गाव झाडांच्या हिरवेगारने भरलेले होते.
वृक्षग्रामची ही गोष्ट आपल्याला हे शिकवते की झाडांचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे. आपल्याला कायम झाडांचा सन्मान करायला हवं आणि त्यांना कधीच नाही कापायचं.